नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठी अपडेट. अर्धी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अखेर उद्धव ठाकरेंनी जिंकण्यात जमा. आजच ठाकरेंचा मुंबईवरती फडकलाय भगवा झेंडा. मुंबईत नेमकं आज काय घडलं मित्रांनो? उद्धव साहेब आम्हाला माफ करा म्हणत अनेक नेत्यांचा ठाकरेंना पुन्हा एकदा जवळ येण्याचा संदेश. नेमकी काय आहे बातमी, सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. एकाच टप्प्यात ठाकरेंनी मुंबईचं राजकारण फिरवलं. शेवटी एकनाथ शिंदे ठरलेत बळीचा बकरा. भाजपनं अखेर एकनाथ शिंदेना ठरवलं बळीचा बकरा. तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला लगावला सगळ्यात मोठा झटका. राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोडीची बातमी. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळं शिंदे गटात उडाली आहे मोठी खळबळ. राज्याचा राजकारण तसं बघायला गेलं तर ठाकरेंच्या भोवती किती फिरताय आज आपण दिवसभरामध्ये पाहिलाय. सकाळपासून ते कालपासून आज दुपारपर्यंत नव्हे तर रात्री उशिरापर्यंत आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी सगळ्या न्यूज चॅनलची TRP आपल्या बाजूने वळून घेतली आहेत. महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत, देशाच्या राजकारणापर्यंत ठाकरे बंधूंची युतीची घोषणा आज घराघरापर्यंत पोहोचली, ती फक्त आणि फक्त न्यूज चॅनल्समुळं. आणि ह्याचमुळं सगळं घडलंय. शिंदे सेनेला सगळ्यात मोठा झटका बसला. तर उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली राजकीय खेळी अतिशय यशस्वी केली असून युतीची घोषणा करण्यासाठी एवढा सगळ्यात मोठा नवाजमा करत अतिशय मोठा राजकीय कार्यक्रम केलाय. तो शिंदे गटाचा आणि भाजपाला देखील आता उमजण असेल नेमकं काय करावं. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणूया. राज्याचं राजकारण अखेर फिरलं आणि एका झटक्यावर ठाकरेंनी दिखांना पाजलं पाणी. एका दगडात 3 पक्षी, ठाकरेंची किमया किती न्यारी आपण आता बघून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वावट सुटलाय. राजकारणात काही होऊ शकतं या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा येताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे घडणाऱ्या हालचाली आणि सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे 2 भावांची युती होणार होती आणि अखेर ती मुंबईमध्येही यशस्वी झाली. ठाकरेंची युती 11 साली राज्याच्या राजकारणामध्ये समीकरण बनल्यास सुरुवात झाली आणि समीकरण पूर्णपणे बदलून गेली. महाराष्ट्राचा राजकारण ठाकरेंच्या भोवती 360 अंशांमध्ये फिरणे. आज आणि काल दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती फक्त एकच चर्चा फिरत होती, ती म्हणजे ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, राज ठाकरेंची. सगळ्या प्रक्रियेमध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मात्र अवस्था अतिशय बळीचा बकरा झालायस का अशी झाली आहे. हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातो मित्रांनो. ठाकरे बंधूंची युती ही भावनिक साध होती की राजकीय गरज होती ते आपणाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये कळालंच. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे एकाकी पडले असताना आणि राज ठाकरे आपली स्वतंत्र ओळख टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करत असताना मराठी माणूस आणि हिंदुत्व या मुद्द्यावर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी साध महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांकडून, मराठी माणसांकडून वारंवार घातली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार आता ही रणनीती ठरली होती आणि अखेर ठाकरे ब्रँड एकत्र आला. महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या पक्षाला, कोणत्याही मोठ्या युतीला हे जड जाणार हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. एवढं झालं असताना मुंबईतून ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे, ज्यांनी ज्यांनी ठाकरेंना सोडले 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची माफी मागण्यास सुरुवात केली आहे. उद्धव साहेब आम्हाला माफ करा, पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये यायचं आहे. शिंदे गटाकडे कोणत्याही प्रकारचं राजकीय भविष्य आता उरलेलं नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणजे महाराष्ट्राचा राजकारण 360 अंशांमध्ये फक्त ठाकरेंच्या भोवती फिरणार हे आम्हीच नाही, हे सगळे राजकीय पत्रकार, जाणकार आता म्हणू लागलेत. त्यामुळे आमचंही आता मन बदललंय असं सध्या मुंबईतून बहुतांश माजी मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपली मतं व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिंदेगडाई धोक्याची घंटामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवलं. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं चिन्ह आणि पक्ष देखील आता उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनलेलं आहे. या शिंदे सेनेच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह आता उभं राहू शकतं. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिंदेंना बळीचा बकरा भाजप ठरू शकते. भाजपनं आपली राजकीय रणनीती बदलण्यास सुरुवात केल्याचा राजकीय जाणकार सध्या म्हणू लागलेत. भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. जर भाजपला असे वाटले की शिंदेपेक्षा ठाकरे फॅक्टर अधिक फायदेशीर ठरू शकतो, तर भाजप शिंदेंना दुय्यम स्थान देऊन ठाकरेंशी चुपी किंवा उघड हात मिळावी करण्याचा विचार देखील आगामी काळात करू शकते. ते यामुळे की शिंदेंकडे आमदार, खासदार असले तरी कट्टर शिवसैनिक अजूनही ठाकरे नावाशी जोडलेला आहे.
राज आणि उद्धव एकत्र आल्यास शिंदेंकडे गेलेला मतदार पुन्हा मूळ ठाकरेंकडे परतण्याची भीती शिंदेंना होती. वापर आणि सोडून द्या ही भाजपची नीती आता कुठेतरी उदयाला येऊ लागलीये. भाजपनं शिंदेगणाचा वापर करून शिवसेनेला खिळखिळा करण्याचं काम केला. आता पुढील लक्ष्यासाठी शिंदेंना बाजूला सारून नवीन समीकरणं मुंबईमध्ये मांडली जाऊ शकतात. एकाच टप्प्यात डाव उलटवला जाऊ शकतो. गेल्या 2 वर्षांपासून उद्धव ठाकरेंना संपवण्याचे, त्यांच्या पक्षाला संपवण्याचे प्रयत्न झाले, पण त्यांनी सहानुभूती मिळवण्यात यश मिळवलं. दुसरीकडे राज ठाकरेंनी आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडली. आता या दोघांनी मिळून एकाच टप्प्यात असा डाव टाकलाय की सत्ताधारी महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालीय. रक्ताचं नातं अखेर राजकारणावरती वरचं ठरणार का असं वाटत असताना, होय, रक्ताचं नातं महाराष्ट्राच्या राजकारणावरती आता वरचं ठरलंय. कारण की दोन्ही ठाकरे बंधूंनी आपली युती केलेली आहे. महापालिका मुंबई, ठाणे, नाशिक, कोकण पट्ट्यात ते क्लीन स्वीप करू शकतात. भाजपला देखील ते मुंबईत क्लीन स्वीप करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये भाजपची अवस्था बिकट होऊ शकते. शिंदेंची साथ महत्वाची की ठाकरेंचा करिश्मा महत्वाचा? जर भाजपानं आत्ता जर कोणत्याही प्रकारे शिंदेंना डावलण्याचा प्रयत्न केला नाही, तर आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे पुढची आणि भाजप पुढची आव्हानं खूप मोठी ठरू शकतात. एकनाथ शिंदेंपुढील आव्हान. एकनाथ शिंदे सध्या विकास कामांचा धडाका लावत आहेत, पण गद्दारीचा शिक्का पुसण्यात त्यांना अजूनही कष्ट घ्यावे लागत आहेत. जर ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेगडातील अनेक आमदार पुन्हा घरवापसीच्या विचारात असू शकतात. अशा वेळी शिंदेगड काय डाव आखतात ते बघावं लागेल. आणि आता ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्यामुळे आमदारांना, खासदारांना आता फिरण्यास वाव आहे. आपल्या पुन्हा सेनेकडे जाण्याचं वाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हा केवळ शब्द नसून एक भावना आहे. राज आणि उद्धव यांच्यातील संवाद वाढणे केवळ त्यांच्या पक्षासाठी नाही, तर राज्याच्या भविष्यातील सत्तेच्या चाव्या फिरवणारं हे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात जसं राजकारण फिरेल, तसं महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा ठाकरेंच्या हाती येईल, यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, यावर आपण काय बोलाल? प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.